मित्र म्हणाले, चला स्वामी समर्थांच्या दर्शनाला जाऊया. मग काय, काढली गाडी आणि निघालो सरळ अक्कलकोटला. संध्याकाळी 7ला प्रवासाला सुरुवात केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता अक्कलकोटला जाऊन पोचलो. रविवार होता, त्यामुळे खूपच गर्दी होती. प्रवासामुळे झोपही पूर्ण झाली नव्हती, परंतु जसं स्वामींचं दर्शन घेतलं तसा सगळा थकवा दूर झाला. स्वामींचं दर्शन झाल्यानंतर स्वामींच्या रुद्राक्षाच्या प्रतिमेसमोर फोटो काढला. मंदिर परिसरातील स्वामींच्या मूर्तीचं पण दर्शन घेतलं. त्यानंतर कुंभारी गावात असलेली स्वामींची 20 फूट उंचीची मूर्ती बघण्याचं आम्ही ठरवलं आणि तिथून आम्ही पुन्हा प्रवास चालू केला. वाटेत एका ठिकाणी थांबून नाश्ता पण केला. याच वाटेवरती श्री गेलसिद्ध मंदिर नावाचं एक मंदिर आहे. त्याची कलाकृती खूप अप्रतिम आहे. तुम्हाला कधी योग आला तर नक्की पाहून या. सोलापूर देवसुगुरू हायवे सोडून थोडंसं आतमध्ये यावं लागतं. त्यानंतर तुम्हाला दिसते ती सुंदर 20 फुटाची सफेद रंगामध्ये रंगलेली स्वामी समर्थांची मूर्ती. अतिशय मनमोहक मूर्ती आहे. बराच वेळ तिथे घालवल्यानंतर आम्ही निघालो पुन्हा परतीच्या प्रवासाला. धन्यवाद.